सगळं कारस्थान त्यानं हुशारीनं केलं होतं, पण प्रेयसीचा एक कॉल आला आणि तो फसला. मित्र हो, गुनाहगार कितना भी चालक हो, कानून के हाथ बहुत लंबे होते हैं. लातूरच्या औसामधली एक थरारक क्राईम स्टोरी. एक स्कोडा गाडी 3-4 तास जळत होती. ही गाडी पूर्णपणे जळून गेली. आतमध्ये एका तरुणाचा अक्षरशः कोळसा झालेला होता. गाडीचा चालक गाडीमध्ये होरपळून मृत्युमुखी पडला आहे असं चित्र एकंदर दिसत होतं. औसा तांडा इथल्या गणेश चव्हाण याचाच हा मृतदेह असावा असा निष्कर्ष सुद्धा काढला जात होता. तिथं आढळलेल्या काही वस्तूवरून तशी खात्री सुद्धा होत होती. गणेश चव्हाण याचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी परिसरामध्ये पसरली. लोक हळहळ व्यक्त करू लागले. कोणी श्रद्धांजली वाहू लागलं. जळून खाक झालेली स्कोडा गाडी पाहण्यासाठीही लोकांनी गर्दी केली. पोलिसांना ही माहिती मिळाली आणि पोलीसही आले. त्यांनी गाडीची पाहणी केली. धावत्या गाडीला आग लागलेली आहे आणि चालक जागेवरच होरपळून मृत्युमुखी पडलेला आहे हे प्रथम दर्शनी दिसत होतं. गाडीतला मृतदेह हा गणेश चव्हाण याचाच आहे हे देखील स्पष्ट होताना दिसत होतं. पण शेवटी पोलिसांची नजर त्यांनी या घटनेमध्ये काहीतरी वेगळं आहे असा अंदाज व्यक्त केला. तसा संशय त्यांना आला. पोलिसांनी लगेच आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली. त्यांनी गणेश चव्हाण याचे कॉल डिटेल तपासून पाहिले आणि पोलिसांना मोठा धक्का बसला. ज्याचा मृतदेह गाडीत आहे असं समजलं जातंय तो गणेश चव्हाण चक्क जिवंत होता. मग पोलिसाच्या तपासानं अधिक वेग घेतला. अखेर काही तासातच पोलिसांनी या गणेश चव्हाणला बेड्या ठोकल्या. आरोपी पोलिसाच्या हातात आला होता, त्यामुळे पुढील तपास पोलिसांसाठी आता अत्यंत सोपा झालेला होता. हा गणेश चव्हाण एका खाजगी फायनान्समध्ये काम करीत होता. त्याच्यावर मोठं कर्जही झालेलं होतं. त्याचे आर्थिक व्यवहार अडचणीत आलेले होते. यातून बाहेर पडण्यासाठी त्याच्या डोक्यात एक युक्ती आली आणि मग त्यानं आपला स्वतःचा 1 कोटीचा विमा उतरवला. त्यानंतर त्यानं स्वतःच्याच मृत्यूचा कट रचला. स्कोडा गाडी घेऊन तो जात असताना तुळजापूर टी पॉइंटच्या परिसरामध्ये गोविंद यादव नावाच्या एका व्यक्तीनं त्याला लिफ्ट मागितली. गोविंद यादव हा पूर्णपणे नशेत होता. गणेश चव्हाण याच्यासाठी ही आयती संधी चालून आलेली होती. त्यानं या गोविंदला गाडीत घेतलं. गोविंद एवढा नशेत होता की त्याला धड नीट बसताही येत नव्हतं. मग गणेशच्या डोक्यामध्ये एक भयंकर असा कट शिजू लागला. त्यानं गोविंदला विचारलं, जेवण करायचं का? पूर्णपणे नशेत असलेला गोविंद म्हणाला, हो खाणार, चिकन खाणार. मग एका ढाब्यावरून गणेशनं चिकन आणलं. गोविंदला खाऊ घातलं. चिकन खाऊन गोविंद गाडीमध्ये गाढ झोपी गेला. मग गणेशनं त्याच अवस्थेत त्याला ड्रायव्हिंग सीटवर बसवलं. सीट बेल्टही लावला. आपल्या हातातलं कडं काढून त्याच्या हातात घातलं आणि मग गाडी पेटवून दिली. त्यानंतर तो अत्यंत शांतपणे तिथून निघून गेला. आपल्याच मृत्यूचा बनाव करून त्यानं सिंधुदुर्ग गाठलं. सगळं काही त्याच्या प्लॅन प्रमाणे झालेलं होतं. इकडं सोशल मीडियावरून गणेश चव्हाणला त्याचे मित्र श्रद्धांजली अर्पित करीत होते आणि तिकडं गणेश चव्हाण मोबाईलवरून आपल्या प्रेयसीच्या संपर्कामध्ये होता आणि नेमका तो इथंच फसला. पोलिसांना कॉल डिटेल मिळालं. अवघ्या काही तासात लातूर पोलिसांनी त्याला जेरबंदही केलं. 1 कोटीच्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यानं एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतलेला होता. सगळं कारस्थान त्यानं हुशारीनं केलं होतं, पण प्रेयसीचा एक कॉल आला आणि तो फसला. गुनाहगार कितना भी चालाक हो, कानून के हाथ बहुत लंबे होते हैं हेच खरं. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.